ದೈವಿಕ ಶಕ್ತಿಯಿಂದನೇ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಇಂದು ಕಥೋಲಿಕ ಧರ್ಮಸಭೆಯು ದೇಶಾದ್ಯಂತ ಜಪಮಾಲೆ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದೆ. ಈ ಹಬ್ಬವು ಮಾತೆ ಮೇರಿಯ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಮತ್ತು ಶಕ್ತಿ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಮೇಲೆ ಚೈತನ್ಯ ತುಂಬಿದೆ ಎಂದು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತದೆ. ಮಾತೆ ಮೇರಿಯು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ನಮಗೆ ಶಕ್ತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂದರೆ, ನಾವು ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲೂ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಯಲ್ಲೂ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡಲು ನೆರವಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಯ ಶ್ರೇಷ್ಠತೆಯನ್ನು ನಮಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದ್ದವರು ಸಂತ ಡೊಮಿನಿಕ್ ರವರು. 13ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಇಂಥ ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮಹತ್ವವನ್ನು ಎಲ್ಲೆಡೆ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದವರು. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ನೀಡಲು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಾರೆ ಮೌಂಟ್ ರೊಸಾರಿಯೋಸ್ ಕಾನ್ವೆಂಟಿನ ಸಿಸ್ಟರ್ ಲಿಲ್ಲಿ ಪಿಂಟುರವರು. ಇವರ ಮಾತುಗಳಿಗೆ ಗಮನವಿಟ್ಟು ನಾವು ಆಲಿಸೋಣ. ऑक्टोबर महिनो रोजर मायेक समर्पिल्लो महिनो. रोजर म्हणलो शब्द लातीन भाषेच्या रोजेरियम म्हणल्या शब्दांतून आयला. हाचो अर्थ गुलाबाचें वोर्त, गुलाबाची गजडी, फुलांचो जलो म्हूण जाता. जडर आसचीं फुलां आनी गुलाबो मनशांच्या दृश्टेक समाधान दिता. मनीस जडर आसचीं फुलां गुलाबो आपल्या मोगाच्या संतोषाच्या आनी जैताच्या दिसा मोगाच्या मनशांक भेटयता. फुलांची आनी गुलाबाची प्रयोग नेनासुल्लो मनीस ना. मोगाच्या मनशाक फुलां भेटयता तर देवाच्या मायेकी ती भेटोवंक फावो. मोगाच्या मनशा पैकी आवय जावन आसा मनशा काळजार लागशिल्ली. माय म्हणलो शब्द मोगाच्या उमाळ्यांनी भरता. पयलो मोग आवयक फावो वय जाल्यार मोगाचे गुर्ती तिका फावो. देवाच्या मायक देवान आमकां दिल्या. ह्या देव मोगाच्या आवयतय तिचें सूख, तिचें दूख, तिचें जैत उडास काडन फुलां सारकी मागणी भेटोवंक आपयता मोरयेची पवित्र रोजार. हे तिका फावो जाल्लो गुलाबा जलो. फुलांक सरीकन मागणी म्हणची रिवाज क्रिस्तांवपणाच्या सुरवेर देवून आयल्या. आदी मागा लोक सर्गाक भेटोवची मागणी हे परी लेख करतलो. इजिप्ताचो लोक सूर्या देवाक मागणी म्हणटाना फळ्यांचेर किळी शिरकावन मागणी मेजतालो. मुस्लिमाची तांच्या अल्लाह देवाक मागणी म्हणचे 33 मनयांच्या सराचेर मेजतले. ही रिवाज आतांय तांचे मदें चालू आसा. सांत ब्रिजितान आमच्या बापा नमान मरये मागणे मनयांच्या सरांचेर मेजूंक शिकयलें. ह्या कोंता सराक ब्रिजिटायन रोजरी म्हणटात. 12व्या शतमानांत आयलें सोबीत मागणे नमान मरये. 13व्या शतमानांत आतां आमी म्हणचे बरी मागणे आराम जाले. नमान मरयेचे मागणे आयिल्लेंच आमचे बापा मात्र म्हणचे रावून आयले आनी बुडव्याच्या नामानाक मागण्यांत जागो दिलो. त्या तेंपार लोकांनी 150 नमान मरये म्हणूंक आराम केले. ह्या 150 नमान मरयेक सायबिणीचे सालतेर म्हूण नांव. कित्याक गे म्हळ्यार पवित्र पुस्तकांत 150 साल्म आसात.
त्या तेंपार लोकांक शिकाप नातले पूण साल्म म्हणूंक सगळ्यांक साध्य जाताले सादो लोक साल्म म्हणच्या बदला 150 नमन मोरये म्हणूंक आराम केले ह्यो 150 नमन मोरये एकच पोटी म्हणूंक चड जाता देखून 50 नमन मोरयांचे सर करण 50 नमन मोरये म्हणूंक सुरू केले 13व्या शतमानांत फ्रांसांत हेरेज विकाळ वाऱ्या बरे विस्तरले देवाच्या आदाराचेर आणि ह्या हेरेजीक नाश करचे खातीर शिपाई झुजोंक मुखार आयले तांच्या पैकी सान दुमगा एकलो इगज मातेंत देवाच्या आदाराची गरज पडली ह्या वेळा मोरी सान दुमगाक दिश्टी पडली आणि सगळ्यांनी फळादीकपणे मागणे करी जाय म्हूण तिने आपोवणें दिलें आणि तिने शिकयलें मागणे नमान मोरये आमच्या बापा आनंद बापा ह्या मागण्या विधानांत दुमगान शिकयलें की सर्वांनी नमान मोरये म्हणा जाय तवळ दुमगान आमी शिकोवचे परे मिस्तर नियाळन मागणी म्हणूंक शिकोवंक ना देवाचो पूत आपणाच्या कुशींत मनीस जावन ह्या संवसाराक आयलो आसता आणि मोरयेन तिचे मान राखचे खातीर आणि हेरेज नाश करचे खातीर एक बळवंत हातेर उगडलें तें जावन आसा कोंताचें भक्तीपण ह्या वेळा मोरी आणि तिचें कोंत जैतवंत जालें हें पयलें जैत कोंता वरवीं जाल्लें सुमार 250 शतमाना उपरांत दुसरें जैत कोंताक मेळ्ळें 1570 इसवेंत युरोपांत वेडो घालून आयिल्ल्या तुर्कांक ऑस्ट्रेलियाच्या जुवांव रायान पाडाव केल्लें हो दीस ऑक्टोबराची 7 तारीख भगवंत पापा पियूस पांचव्या पावसाहेबान सगळो दीस लोकां करना मागणे म्हणूंक वक्ताय केले आणि हाचें जैत ताका मेळ्ळें तिसरें जैत जावन आसा फातिमाचें हें आमच्याच काळार घडल्लें 1917 मेयाची 5 तारीख पापा बेनेडिक्ट 15व्यान संवसाराच्या समाधाना खातीर मागा जाय म्हूण सांगलें आणि आसो प्रतिफळ 8 दिसांनीच दिसून आयलो इतले मात्र न्हय लेख मीत नातले जैत मोरयेच्या कोंता वरवीं लाभल्यात आणि संवसाराच्या अखेर पर्यंत मेळटले पापा पियूस 11व्यान एका जाणाऱ्या विशांत म्हणलें उतरां अशीं आसात एक आपय आवय आपल्या पुताक बाळा पुता म्हूण कितले मोठी आपयत तरी तिका पुरो जायना एक आवय आपल्या बाळशाक कितले उमेद दिता जाल्यार तिका पुरो म्हणलें जायना हे परी जायजय आमचे मागणे मनशाक
आमकां पुरा सानमोन आसूंक नजो मनशा सायबाच्यो बोगना खंत आनी दूख संतोष आनी उल्हास आज शिकप्यांक आसल्या परी शिकप्यांकी आसा तर रोजारीचे मिस्तेर जेजूच्या जिणयेचे सुख आनी दूख सांगतना उल्हासाने महिमा वर्णितना आपापल्या मोती प्रकार हर एका मनशाक बघता ती बोगना तो देवाक उसारता हे जावन आसा मिस्तेराचो नियाळ सर्गाची वाट रोजार म्हणल्यार दुर्येक धरण सर्गा राज सडता काळक्या रातींत जळकोनच्या दर्या दिव्या बरे परजळता मोरयेचे भगवंत कोंत तिका आमचे थंय आसल्या गोंड मोगा वरवीं उपजल्लें हें कोंत जावन आसा मागण्याचो जेलो ती हें आमकां दिता आनी आमी मागण्या मुखांत्र तिका आमी भेटयता ती आमच्या पार्टीन तिच्या पुताक ती दिता हे आमी पळोवयेत मोरयेच्या इमाजे मारिफात मोरी नीट उबी आसा तिच्या उजव्या हातांत आसा कोंत तिच्या दाव्या हातांत आसा तिचो पोत पुताचो एक हात सर्गाक उबारून आसा आनी एक हात भुमीक दाखोवन आसा मोरी म्हणटा म्हज्या पुता घे हें कोंत आनी मन तेर्स या मारिफात म्हजो पूत तुका सर्गार बापा सरशेन व्हरतलो तर मोरयेची समाधानाची वाट ती सोदून येतना आमी तिका कुमोग करया ती येताना आमच्या हाताचेर उमकळोवन दी तिचें पवित्र कोंत आमच्या जिपेर वाकानून दी तिचो आनंद आनी उल्हास कोंत औंकार मोरये मारिफात देवाक मान करचें एक हातेर साबार सांतांनी आनी भाग्यवंतांनी मोगान हें उपयोग केला आनी पवित्राय दाखयल्या सुमार 500 वर्सां आदीं आलंगारांत देवादीन मुन्सिंजोर फ्रांसीस एलियासोस बापाने रोजर मायेचो संस्थो उगडलो ह्या संस्थ्यांत साबार केवादीच्या पिडेस्तांक सवकासाय लाभल्या आतां सुमार 250 प्रायवंत निर्गतिकां पिडेस्त आसरो घेवन आसात 23 वर्सां आदीं मुन्सिंजोर एडविन सी पिंटो बापाने रोजर मायेचो मेळ उगडलो ह्या मेळाची हांव एक भयण आमी सिस्टरां देवाचो शब्द नियाळन एवकरिस्त आनी कोंताच्या बोळ घेवन पिडेस्तांची प्रायवंतांची जतन घेता निर्गतिकांक अनाथांक कुडींत ऊन आसल्ल्यांक सांगात दिता युवा जनांक भुरग्यांक आनी कुटुंबदारांक कुटुंबां जिणी सरूंक मार्गदर्शन दिता
फिरगजने क्रिस्तांव शिक्षण दितांव रोजार माय आमच्या मेळाची आनी संस्थेची पात्रोन हिचें फेस्त ऑक्टोबराच्या 7 तारखेर आमी संभ्रमतांव तुमकां रोजार मायेच्या फेस्ताचे उल्हास पटयता रोजार माय तुमकां सर्वांक जेजू तावन विस्नार आशिर्वादां मागोवन दिवन दे कोंताचे भक्तीपण आमच्या कुटुंबांनी सोडोवया कोंत जावन आसा एक बूक कुरड्यांक सांगात जावन आसा पिडेस्तांक वाडसुऱ्यांक मार्गदर्शन जावन आसा तर कोंतो आमच्या जिणेक जावन दी एक मोलादीक भंडार आनी हो म्हयनो कोंताचे भक्तीपणा मुखांतर तो फळादीकपणी करूंक तेर्सा मुखांतर आमी पेसाडोवया तुमकां सर्वांक देव बरें करूं ಧನ್ಯವಾದಗಳು ಸಿಸ್ಟರ್ ಲಿಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪ್ರೇರೇಪಿತ ಮಾತುಗಳು ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ದಾರಿದೀಪವಾಗಲಿ
ಇಂದಿನ ಸಂಚಿಕೆ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು. ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ನಮಸ್ಕಾರಗಳು.